नमस्कार मैत्रिणींनो. आज जुन्या ब्लाऊजवरून मापे कसे घ्यायचे हे आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासाठी तर मी जुना एक कस्टमरचा ब्लाऊज घेतला आहे, त्यावर आपण उंची मोजू. उंची आहे 12.5. त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत आपण. त्यामुळं 12.5 आणि 13.5 असं मी लगेच लिहून पण घेतलं आहे, तिथं नोट करून ठेवलं आहे मी. आता इथं मोंडा घेतला आहे आपण 5.5चाच आहे. अशा पद्धतीने मोजला आहे. ते लिहून पण घेतलं आहे मी लगेच. आता पुढील गळा मागील गळा पण मोजून घ्यायचा. आधी मागील गळा मोजून घेऊ आपण. मागील गळा पण आहे 8.5 इंच. तो पण आपण लिहून घेतला आहे. 8.5 इंचचा भरला आहे. जुन्या ब्लाऊजवरून मापे घेऊन अशी लिहून ठेवली की म्हणजे वेळेवर लगेच बघून आपल्याला मापे टाकून शिवता येतं. त्यामुळं लिहून ठेवायचे. 38 साईजचा हा ब्लाऊज आहे. त्यानंतर पुढील गळ्याचं पण आपण माप घेतलं आहे. तर पुढील गळा हा 5.5चा आहे, ते पण लिहून घेतलं आहे. आता आपण छाती मोजतो आहे. तर अशा पद्धतीने मोजते मी. 9.5ची भरती आहे. म्हणजे 9.5 छाती असेल तर 38चा ब्लाऊज आहे. त्यानंतर आपण कंबर लगेच मोजून घेऊ. कंबर कोणताही एकच भाग न पकडता पूर्ण अशा पद्धतीने गोल राऊंड करून आपल्याला कंबर मोजायची. त्याने एकदम व्यवस्थित फिटिंग येते. ब्लाऊज एकदम मस्त बसतो. त्यामुळे अशा गोल पद्धतीने आपल्याला कंबर मोजून घ्यायची आहे. इथे 31 भरली आपली कंबर. तर लगेच ती पण लिहून घेते मी. 31 भरली आहे. त्यानंतर बाही आणि दंडघेर राहिला आपला मोजायचा, पण ते पण लगेच आपण मोजून घेणार आहोत. जुने ब्लाऊज असेल तर हे असे गोळा होतात, त्यामुळे दुसरी बाही घेते मी. दंडघेर आपला भरला आहे 6चा, ते पण लिहून घेतलं आहे. दंडघेर 6चा आहे आणि बाहीची उंची आहे 5 घेतली आपण. 4.5ला थोडं कमी, पण करेक्ट 5च घेतली आहे. एक रेष इकडं तिकडं होऊ शकते, त्यामुळे आपण 5 इंचच घेतली बाही. इथे लिहून ठेवते मी की 38 साईजचा हा ब्लाऊज आहे. असं सर्व लिहून ठेवले मापे की सोपं पडतं, एकदम पटकन झटपट ब्लाऊज होतं. अशा पद्धतीने मापे ही जुन्या ब्लाऊजवरून घेऊन तुम्ही ब्लाऊज शिवू शकता. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.